आणि यापुढची बातमी हिंगोलीमधनं। हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळच्या आसपास गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला। यामुळे हिंगोली जिल्ह्यातल्या मसोड गावच्या शिवारात मोठं नुकसान झालंय। लक्ष्मण सातव या शेतकऱ्याच्या शेतातील 1.5 एकर ज्वारीच्या पिकाचं नुकसान झालं। काढणीला आलेलं ज्वारीचं पीक जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी हैराण। या ज्वारीच्या शेतातनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये काल मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालेला आहे। जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात जे ते गारपीट सुद्धा झालेली आहे। त्यामुळे शेतातील ज्वारीसह जे काही उन्हाळी पिकं असतात त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मी सध्या उभा आहे हिंगोली जिल्ह्यातील मसोड गावाच्या शिवारामध्ये। लक्ष्मण सातव या शेतकऱ्याचं हे ज्वारीचं पीक आहे, ज्वारीचं शेत आहे। आपण या ठिकाणी बघू शकता ज्वारीचं पीक जे ते पूर्णपणे जमीनदोस्त झालेलं आहे। ज्वारीचं हे कणस जे ते कापायला आले होते आणि यातून पुढे आता शेतकरी ज्वारी आपल्या घरी घेऊन जाणार होता, परंतु अशातच काल झालेल्या पावसानं या ज्वारीचं नुकसान झालेलं आहे। हे ज्वारीचं पीक, ज्वारीचे कणस आहेत ते त्यांना पूर्ण गारांचा मार लागलेला आहे, पावसाचा मार लागलेला आहे। त्यामुळे ज्वारीचे कणस जे ते ज्वारी जे ते आता काळी निघणार आहे, काळे जे डाग या ज्वारीवर पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे ही ज्वारी आता खायला सुद्धा चांगली लागणार नाही, तर बाजारात विकायचं तर बाजारात भाव सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे कालच्या या गारपिटीचा फटका शेतीला सुद्धा बसलेला आहे। यासह ग्रामीण भागातील खेड्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या गारपिटीमुळे पत्रे जे ते उडून गेलेले आहेत। अनेक घरी ज्या गाड्या उभ्या होत्या त्या गाड्यांचे काच सुद्धा या गारपिटीमुळे पडलेले आहेत। त्यामुळे अतोनात नुकसान काल झालेल्या गारपिटीमुळे झाल्याचं पाहायला मिळतंय। आता या सर्व नुकसानीचे पंचनामे करावे, जे शक्य आहे ती मदत सुद्धा सरकारने द्यावी अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, मसोड, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।